लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शोभाताईंनी त्यांच्या नव्या सुनेला आरतीला आवाज दिला आणि म्हणाल्या की सगळ्यांसाठी नाश्ता बनव. लग्नघर असल्यामुळे घरात पाहुणे खूप होते आणि सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवता बनवता आरतीला 10 वाजले. तिने सगळ्यांना नाश्ता दिला तेव्हा तिच्या सासूने सगळ्यांच्या समोर तिला वाजवली आणि म्हणाली, एवढा उशीर करून पण त्या नाश्त्याला काही चव नाही. बेचव बनवला आहेस. त्या चहामध्ये साखर पावडर कमी आहे. नुसतं गरम पाणी पिल्यासारखं वाटत आहे. हे बघून घरातले सगळे लोक हसायला लागले. आरतीने लाजेने मान खाली घातली. आज लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या सासूने सगळ्यांच्या समोर तिच्यावर हात उचलून तिचा अपमान केला होता. आरती रडत खोलीत गेली. तिच्या मागे मागे तिचा नवरा सुमित पण खोलीत गेला. त्याने बायकोचे पाय पकडले आणि म्हणाला, आरती, आईकडून मी तुझी माफी मागतो. दुसऱ्या दिवशी शोभाताईंनी त्यांच्या जावयाला जेवायला बोलावलं आणि सुनेला जेवण बनवायला सांगितलं. आरतीने जेवणाच्या भांड्यात माती भरून झाकून समोर आणून ठेवली. जेव्हा तिच्या सासूने झाकण काढलं तेव्हा आरतीच्या लग्नाला अजून 2 दिवस पण झाले नव्हते आणि तिच्या सासूने तिला घरातली कामं करायला सांगितली. सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला सांगितला. हे बघून तिचं मन खूप बेचैन झालं. आरती तिच्या आईवडिलांची लाडाची मुलगी होती. तिच्या घरी तिला जास्त मेहनतीची कामं करायला लावली नव्हती. पण पाठवणीच्या वेळी तिच्या आईने तिला समजून सांगितलं होतं की सासरी कुणाकडून लाडाची अपेक्षा ठेवू नकोस. जर कुणी लाड केला तर त्याला तुझं नशीब समज आणि जर नाही केला तर त्याला तुझी परीक्षा समजून सहन कर. आईचं हेच बोलणं तिच्या मनात घुमत होतं. ती उठली आणि हातावरची मेहंदी बघून तिचं मन भरून आलं. कालपर्यंत ती खूप खुश होती आणि आज या अनोळखी घरात एवढं मोठं कामाचं ओझं तिच्या अंगावर टाकलं होतं. तिने तोंडावर पाणी मारलं आणि किचनमध्ये गेली. लग्नघर असल्यामुळे घरात खूप पाहुणे होते. तिच्या सासूने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता बनवायचा आहे. किचनमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तिला असं वाटलं की तिने खरंच नवीन आयुष्यात पाय ठेवला आहे. प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी अनोळखी होती. किचनमध्ये कुठं काय ठेवलं आहे तिला माहीत नव्हतं. तिने हिम्मत केली आणि काम करायला सुरुवात केली. तिच्या सासूने किंवा घरातल्या दुसऱ्या कोणीही तिला मदत केली नाही किंवा वस्तू पण काढून दिल्या नाहीत. तिला सगळ्या गोष्टी शोधता शोधता खूप उशीर झाला. तिने 1-2 वेळा घाबरत घाबरत विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या बोलण्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. जणू सगळे जाणून बुजून तिच्यासोबत असं वागत होते. तिचं मन घाबरत होतं. नवीन घर, नवीन माणसं. तरी पण तिने स्वतःला सावरलं आणि कामाला सुरुवात केली. चहा नाश्ता करता करता 10 वाजले. एवढ्या लोकांचा नाश्ता करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं आणि प्रत्येक गोष्ट तिला स्वतः शोधून घ्यायला लागली होती. ती घामाने पूर्ण भिजली होती. चेहरा लाल झाला होता आणि डोळ्यात पाणी पण होतं. पण तिने तिची कमजोरी कुणाला दाखवली नाही आणि शांतपणे काम करायला लागली. तिला माहीत होतं की नाश्ता बनवणं तिच्यासाठी या घरातली पहिली परीक्षा आहे. शेवटी कसा तरी तिने नाश्ता तयार केला, चहा बनवला, सगळा नाश्ता बाहेर टेबलवर आणून ठेवला आणि मोठा श्वास घेतला. मनात एक आशा निर्माण झाली की आता सगळे तिच्या मेहनतीची प्रशंसा करतील. तिने हळूच सासूला सांगितलं की आई, चहा नाश्ता तयार आहे. तसे घरातले सगळे नाश्ता करायला बाहेर आले. आरती एका बाजूला मान खाली घालून उभी होती. तिचं मन जोरजोरात धडधडत होतं. तिची सासू बाहेर आल्या टोमणा मारत म्हणाली, एवढासा नाश्ता बनवायला तू 10 वाजवलेस. मग दुपारचं जेवण बनवायला तर 3 वाजतील आणि रात्रीचं जेवण तर रात्रीच्या 12 वाजताच खायला मिळेल. सासूचे हे शब्द तिच्या मनात सुईसारखे टोचले. तिला काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं की तिने खूप प्रयत्न केला आहे हे सगळं करताना, पण शब्दांनी तिची साथ दिली नाही. ती मान खाली घालून सगळं ऐकत होती. एक नजर तिने तिच्या नवऱ्यावर टाकली की तो तरी तिची साथ देईल, तिची बाजू घेईल. पण तो गुपचूप बसला होता. जणू या सगळ्याशी त्याचा काहीच संबंध नव्हता. त्याचं असं वागणं आरतीसाठी खूप त्रासदायक होतं. तिला असं वाटलं की तिथेच बसून रडावं, पण तिने स्वतःला सावरलं. तिने काही न बोलता सगळ्यांना नाश्ता दिला आणि गपगुमान किचनमध्ये चहा आणण्यासाठी गेली. ती चहा कपात गाळतच होती. तेवढ्यात बाहेरून जोरात आवाज ऐकू आला.
ती घाबरून बाहेर आली. तिने बघितलं की तिची सासू रागात उठून उभी होती. त्यांनी नाश्त्याचा घास तोंडातून बाहेर थुंकला होता. पुढच्या क्षणी त्यांनी काही न बोलता तिला एक जोरात वाजवली. आरती एकदम स्तब्ध होऊन उभी राहिली. तिचा गाल लाल झाला आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की तिच्यासोबत लग्नानंतर असं काही होईल. गालाची आग होत होती. डोळ्यातून पाणी येत होतं. तिला काहीच कळत नव्हतं की काय झालं. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, एवढा बेचव नाश्ता आहे की घशातून खाली उतरतच नाही. हा नाश्ता कोणी खाणार नाही. सगळं डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेव आणि जोपर्यंत हा सगळा नाश्ता तू एकटी संपवत नाहीस तोपर्यंत तुला दुसरं खायला मिळणार नाही. हीच तुझी शिक्षा आहे. म्हणजे आयुष्यात पुढे तू ही चूक कधी करणार नाहीस. एवढं बेचव जेवण बनवणार नाहीस. सासूचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला सुईसारखा टोचत होता. तिला समजून सांगण्याची संधी पण दिली नाही. तिने या अगोदर कधीच एवढ्या लोकांसाठी खायला बनवलं नव्हतं. पण इथे तर तिच्या या प्रॉब्लेमबद्दल सुद्धा कुणाला काहीच देणं घेणं नव्हतं. सगळे लोक हा तमाशा शांतपणे बघत होते, जणू काहीच झालंच नाही. तिची सासू पुढे म्हणाली, ही तुझी चाल आहे ना? म्हणजे परत तुला काम करायला लागू नये म्हणून तू असं जाणून बुजून केलं आहेस ना? पण मी पण तुझी सासू आहे, तुझ्यापेक्षा जास्त कठोर. त्यांच्या आवाजात तिरस्कार स्पष्ट दिसत होता. आरतीला तिच्या पायाखालची जमीन सरकत असल्यासारखी वाटायला लागली. तिला असं वाटलं की ती अंधारात चालत आहे आणि परत यायला कुठला मार्ग दिसत नाही. ती गपगुमान डोळे पुसत किचनमध्ये परत आली. तिचे हात कापत होते, तरी पण तिने स्वतःला मजबूत केलं. सगळा नाश्ता तिने डब्यात भरला आणि फ्रीजमध्ये ठेवला. कितीतरी वेळ किचनमध्ये शून्यात बघत उभी राहिली. तिच्या डोक्यात तिच्या आईचे शब्द घुमत होते, धैर्य ठेवायचं आणि सहन करायचं आहे. पण हे सगळं करणं किती कठीण आहे याचा अनुभव तिला आज पहिल्यांदा आला होता. तिच्या मेहंदीचा रंग अजून पण तसाच होता, पण मन खूप उदास झालं होतं. काही वेळाने तिने स्वतःला सावरलं, डोळे पुसले आणि भांडी गोळा करायला लागली. बाहेर सगळे हसत मजामस्ती करत होते, जणू घरात काही झालंच नाही. तिच्या मनातले घाव अजूनच खोल व्हायला लागले. तिने सगळी कामं आवरली. दुपार झाली तरी तिने अजून अन्नाचा एक कण पण खाल्ला नव्हता. तिला भूक लागली होती, पण सासूचं बोलणं आठवून तिची हिंमतच झाली नाही काही खाण्याची. ती तिच्या खोलीत गेली, दार आतून बंद करून घेतलं आणि बेडवर एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसली. तिच्या डोळ्यातून परत पाणी यायला लागलं. ती स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होती. तेवढ्यात दार उघडून तिचा नवरा सुमित खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर लाज स्पष्ट दिसत होती. त्याने बायकोकडे बघितलं, जी मान खाली घालून बेडवर बसली होती. तो हळूहळू तिच्या जवळ आला आणि तिच्यासमोर जमिनीवर खाली बसला. आरतीने मान वर करून समोर बघितलं तर तिचा नवरा तिच्या समोर खाली बसला होता. सुमितने दोन्ही हाताने तिचे पाय पकडले आणि म्हणाला, आरती, मला माफ कर. आज जे काही झालं त्यासाठी मी तुझी माफी मागतो. त्याच्या आवाजात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आरती हैराण होऊन त्याच्याकडे बघत होती. तिला काय बोलावं कळत नव्हतं. सुमित म्हणाला, मला माहीत आहे तुझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. तिथे मला तुझ्या बाजूने बोलायला हवं होतं, पण त्यावेळी मी शांत बसलो, तुझी साथ दिली नाही. असं म्हणत त्याने मान खाली घातली, जणू स्वतःच्या नजरेत तो स्वतःला दोषी मानत होता. आरतीसमोर विचित्र परिस्थिती होती. एकीकडे तिच्या सगळ्यांच्या समोर तिचा झालेला अपमान होता, तर दुसरीकडे नवऱ्याचं असं तिच्यासमोर येणं. तिने हळूच तिचे पाय मागे घेतले आणि नवऱ्याला उठायचा इशारा केला. ती स्वतः उठून उभी राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, सुमित, तुम्ही असं करू नका. तुम्ही माझे पती आहात. तिच्या आवाजात पहिल्यासारखं प्रेम नव्हतं, तर उलट थोडी कटुता जाणवत होती. सुमितने तिच्याकडे बघितलं आणि अचानक तिला जवळ ओढून प्रेमाने मिठीत घेतलं. आरती त्याच्या मिठीत पडून रडत होती. सुमित तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला, आरती, मी तुला वचन देतो की यापुढे मी तुला कधी एकटीला सोडणार नाही. तुझ्यासोबत कायम उभा राहीन. तुला एकटीला हे सगळं सहन करायला लागणार नाही. आरतीने डोळे बंद केले,
पण मनाच्या एका कोपऱ्यात ते दुःख तसंच होतं. तो क्षण ज्यावेळी तिच्या सासूने सगळ्यांच्या समोर तिचा अपमान केला होता आणि तिला मारलं होतं, तेव्हा तिचा नवरा फक्त बघत बसला होता. ते दृश्य तिच्या मनात छापलं गेलं होतं. ती इच्छा असून पण तो नजारा विसरू शकत नव्हती. लग्नाच्या अगोदरचे दिवस तिच्या डोळ्यासमोर घुमायला लागले. त्यावेळी तिची सासू तिची प्रशंसा करता करता थकली नव्हती. जेव्हा कधी त्यांच्या घरी पाहुण्यांच्या सोबत भेटायला यायची, त्यावेळी तिची सासू तिला तिच्या बाजूला बसवून घ्यायची. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायची आणि म्हणायची, आम्ही खूप नशिबान आहोत की आरतीसारखी मुलगी सून म्हणून आम्हाला मिळाली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात आपलेपणा आणि प्रेम जाणवत असायचं. आरतीला आठवलं की कशा सुमितच्या बहिणी तिच्या आजूबाजूला फिरत असायच्या, तिची प्रशंसा करत असायच्या, तिच्याशी गप्पा मारत बसायच्या. घरातला प्रत्येक सदस्य खूप प्रेमाने तिला भेटत असायचा. हे सगळं बघून आरती स्वतः हैराण होऊन जायची. तेव्हा तिला असं वाटत होतं की खरंच तिला जगातलं सगळ्यात सुंदर सासर भेटलं आहे. ती तिच्या आईला सारखी बोलायची, खरंच मी खूप नशीबवान आहे की मला एवढं सुंदर सासर आणि प्रेम करणारी माणसं भेटली आहेत. तुम्ही माझ्यासाठी किती सुंदर घर शोधलं आहे. सगळे एवढे प्रेम करतात की मी त्या घरचे एक सदस्य आहे. तिच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच चमक होती आणि डोळ्यात खूप स्वप्न. लग्नाचा दिवस पण आला. घरात आनंदाचं वातावरण होतं. घरात पाहुण्यांची रेलचेल चालू होती. आरती नवरी बनवून बसली होती. मनात हजार स्वप्न सजवली होती. तिला विश्वास होता की इथून पुढे तिचं आयुष्य खूप सुखाचं आणि आनंदाचं होणार आहे. पण त्याचवेळी एक असं वळण आलं की सगळं काही क्षणात बदलून गेलं. नवऱ्याकडची मंडळी आली होती. सगळ्या विधी चालू होत्या. त्याचवेळी नवऱ्याकडचे काही लोक एका खोलीत बसले होते आणि तिथेच आरतीचे वडील आणि त्यांच्याजवळचे काही लोक पण बसले होते. छान गप्पा चालू होत्या. पण अचानक कुणीतरी देण्याघेण्याचा विषय मध्येच काढला. तिच्या सासूने बोलता बोलता या सगळ्याबद्दल इशारा केला होता. शोभाताई म्हणाल्या होत्या, आजकाल लोक लग्नात मुलींना खूप मोठमोठ्या वस्तू, दागिने, कपडे देतात. आमच्या जास्त काही अपेक्षा नाहीत. फक्त मुलीची आनंदात पाठवणी करा. त्यांचा उद्देश फक्त चर्चा करायचा होता. पण त्याचवेळी आरतीचा एक नातेवाईक त्याचे लगेच बरोबर उत्तर देत म्हणाला, आम्ही आमच्या लायकीप्रमाणे सगळं काही दिलं आहे. आम्हाला कोणाचं बोलणं ऐकून घ्यायची गरज नाही. त्याचा आवाज तिखट झाला होता. गोष्टी वाढायला लागल्या. शब्दाने शब्द वाढायला लागले. बघता बघता वातावरण तणावपूर्ण झालं. तिच्या सासूला असं वाटलं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला आहे आणि त्यांचा सगळ्यांच्या समोर अपमान केला जात आहे. दुसरीकडे नवरीकडच्या लोकांना पण तसंच वाटायला लागलं. शेवटी आरतीचे वडील पुढे झाले आणि वाद संपवण्याचा प्रयत्न करायला लागले. ती गोष्ट तिथेच संपली. पण शोभाताईंच्या मनात ती गोष्ट तशीच राहिली. ज्या लोकांना आम्ही मान दिला त्यांनी आमच्या बोलण्याचा हा अर्थ काढला. या घटनेनंतर सगळं काही पहिल्यासारखं राहिलं नाही. सगळ्या विधी तर पूर्ण झाल्या, पण पहिल्यासारखं आनंदी वातावरण राहिलं नाही. ना उत्साह आणि नाही आनंद. तिला सासरे घरात घेताना पण फक्त करायचा म्हणून रीतिरिवाज केला आणि तिला खोलीत नेऊन बसवलं. ती खोलीत बसून वाट बघत होती की कुणीतरी तिच्याशी बोलायला येईल किंवा तिला विचारायला येईल की काय हवं आहे का. तरी पण तिच्या खोलीत कोणीही आलं नाही. ते बघून तिचं मन बेचैन झालं. रात्री जेव्हा सुमित खोलीत आला तेव्हा आरतीने हिम्मत करून त्याला विचारलं, सुमित, घरातल्या सगळ्यांचं वागणं असं का झालं आहे? तेव्हा सुमित उदास होऊन फक्त एवढंच म्हणाला, लग्नाच्या वेळी जे झालं ते योग्य झालं नाही. चूक तुझ्या कुटुंबाची आहे. आता तुला सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे ऐकून आरती उदास झाली. तिने विचार केला की पुढे जाऊन सगळं ठीक होईल. ती तिच्या प्रेमाने, आपलेपणाने सगळ्यांची मनं जिंकेल. पण आज जे झालं ते तिच्या मनाला खूप लागलं होतं. तिने हळूच डोळे उघडले आणि भूतकाळातून बाहेर आली. तेच दुःख, तीच लाचारी. तिने एक क्षण सुमितकडे बघितलं. दुसऱ्या दिवशी घरातलं वातावरण पहिल्यासारखं होतं, पण आरतीच्या मनात वादळ उठलं होतं.
सकाळी सकाळी तिच्या सासूने घोषणा केली की तिच्या मुली आणि जावई जेवायला घरी येणार आहेत. त्यांनी सगळ्यांना मोठमोठ्या आवाजात कामं सांगायला सुरुवात केली. जेवणात काय काय पदार्थ बनवायचे. नंतर त्यांची नजर आरतीवर येऊन टिकली. त्या म्हणाल्या, आरती, आज तू सगळं जेवण एकटी बनवणार आहेस. काही कमी पडायला नको. आरतीने हो म्हणून मान हलवली. ती वरून तर हो म्हणत होती, पण मनात काहीतरी तुटलं होतं. ती किचनमध्ये गेली, पण मनात खूप विचार सुरू होते. कालच तिने घरातलं 2 वेळचं जेवण एकटीनं बनवलं होतं. खूप मेहनत केली होती. स्वतःला थकवून घेतलं होतं आणि त्या बदल्यात तिला फक्त तिरस्कारच मिळाला होता. तिच्या गालावरचे वण अजूनही स्पष्ट दिसत होते. तिने किचनमध्ये सगळीकडे नजर फिरवली. मोठा श्वास घेतला. जणू कुठला तरी मोठा निर्णय घेतला आहे. तिने जेवणाची भांडी बाहेर काढली, झाकून ठेवली, ताटं सजवली. पण यावेळी तिने जेवण बनवलं नाही. ती हळूच बाहेर अंगणात गेली आणि तिथली माती एका भांड्यात भरून घेऊन आली आणि प्रत्येक भांड्यात ती माती भरायला लागली. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता, नाही तिरस्कार. फक्त एक विचित्र शांती होती. जणू ती तिच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली आहे. सगळ्या नंदा त्यांच्या नवऱ्या मुलांसोबत आल्या. घरात गोंधळ सुरू झाला. बोलण्याचा, हसण्याचा आवाज घुमायला लागला. सगळी अशी वागत होती जणू काल घडलेली घटना कुणाच्याही लक्षात नव्हती. शोभाताई खूप गर्वाने सांगत होत्या, आजचं जेवण माझ्या सुनेनं बनवलं आहे. आरतीने शांतपणे सगळी जेवणाची भांडी टेबलवर आणून झाकून ठेवली. ताटं बाहेर मांडली. सगळा टेबल सजवला आणि एका बाजूला जाऊन उभी राहिली. जशी भांड्यांवरची झाकणं काढली, सगळे हैराण होऊन त्याकडे बघायला लागले. कुणाच्या चेहऱ्यावर राग तर कुणाच्या चेहऱ्यावर हैराणी दिसत होती. सगळ्या भांड्यात माती भरली होती. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, आरती, हा सगळा काय फालतूपणा आहे. आरती सरळ न घाबरता उत्तर देत म्हणाली. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, तर मनात एक ठाम निश्चय होता. आरती म्हणाली, आई, फालतूपणा नाही, हे तेच आहे जे तुम्ही लोकांनी माझ्यासोबत केलं होतं. काल मी एवढं मन लावून प्रेमाने सगळ्यांसाठी जेवण बनवलं आणि तुम्ही ते थुकून टाकलत. सगळ्यांच्या समोर माझा अपमान केलात. माझ्यावर हात उचललात. म्हणून मी आज विचार केला की त्याचं उत्तर द्यावं. तिचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. आरती म्हणाली, आई, मी ती बाई नाही जी शांत बसून अन्याय सहन करत राहीन. माझ्या आईवडिलांनी माझ्या इज्जतीसाठी तुमच्या सगळ्यांची माफी मागितली होती. माझे बाबा तुमच्यासमोर वाकले होते. ते पण तुमच्याच वयाचे आहेत, पण तुम्हाला त्यांची माफी दिसली नाही. सुनेचं बोलणं ऐकून शोभाताईंच्या तोंडाला कुलूप लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच पश्चाताप दिसायला लागला. आरती पुढे म्हणाली, तुम्ही वरवर माफ केल्यासारखं दाखवलं, पण तुमच्या मनात ते कुठेतरी तसंच राहिलं आणि त्याचा बदला तुम्ही माझ्याकडून अशा पद्धतीने घेतलात. पण मी अशी नाही. मी कुठली गोष्ट मनात ठेवत नाही. मी स्पष्ट बोलत असते. मला तुमच्या अशा वागण्याने खूप दुःख झालं आहे, वेदना झाल्या आहेत. तिने सुमितकडे बघितलं. तो अजून पण शांत उभा होता. ती म्हणाली, आणि सुमित, तुम्ही पण काही बोलला नाहीत. पण आज मी निर्णय घेतला आहे. जर मला या घरात राहायचं असेल तर पूर्ण मानाने राहील. जर तुम्ही लोक मला मान, सन्मान, इज्जत देत असाल तर मी घरातली सगळी कामं मन लावून करेन. नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाते. तुमचा मुलगा तुमच्याजवळ ठेवा. मला माझ्या स्वाभिमानापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. तिचा आवाज सगळ्या घरात घुमत होता. सुनेचं बोलणं ऐकून शोभाताईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या खाली सोफ्यावर बसल्या. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्या म्हणाल्या, आरती, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. मी रागात ते सगळं केलं होतं. मला माफ कर. घरातल्या सगळ्यांनी मान खाली घातली. सुमित पुढे आला आणि म्हणाला, आई बरोबर बोलत आहे. आमच्या सगळ्यांकडून चूक झाली. आम्हाला माफ कर. आरतीने मोठा श्वास घेतला. आज तिच्या मनातलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आरती म्हणाली, मी तुम्हाला माफ करेन, पण माझी एक अट आहे.
इथून पुढे घरात कोणाच्याही आत्मसन्मानाला ठेच लागेल असं वागायचं नाही. तिच्या सासूने लगेच होकार दिला. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. आज तिने स्वतःसाठी नाही तर त्या प्रत्येक बाईसाठी आवाज उचलला होता, जी गपगुमान सगळा अत्याचार सहन करत असते. तिची सासू आरती जवळ आली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, आरती, मला खरंच जाणीव झाली नाही की मी माझी मर्यादा कधी पार केली. तू आज मला सत्याची जाणीव करून दिलीस. आरतीने पण मोठ्या मनाने सगळ्यांना माफ केलं. घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं.